माननीय श्री गणेशजी सानप साहेबांचं आगमन. साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. आणि त्याचप्रमाणे विधानसभा संघटक माननीय श्री प्रशांतजी गव्हाणकर साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील स्वागत आहे. माननीय श्री निलेशजी बोईटे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. शाखा प्रमुख आहेत साहेबांचं देखील आगमन. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सर्वच शिवसेनेचे आणि युवा सेनेचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतात. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. प्रथमेश शाह साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्याचप्रमाणे माननीय श्री कौस्तुभजी धुमाळ साहेबांचं देखील स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे HPL 2026 मध्ये. रत्नदीप चौधरी आयकॉन आहे आणि काय बॉल टाकलाय पहा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आली आणि त्यानंतरचा हा बॉल प्रचंड वेगातला पाहायला मिळाला. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. हे भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन, गोलाकार मैदान, सुसज्ज व्यासपीठ आणि मान्यवरांची मांदियाळी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला लाभलाय. आपण पाहतोय, आपण ऐकतोय, आपण अनुभवतोय. तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदुहृदय सम्राट प्रीमियर लीग. चांगला बॉल. या बॉलवर देखील आता एक सिंगल कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर. दोन्ही आकड्यावर एक गडी माघारी परतलाय. 2 धावा धावफलकावर झाल्यात. 5 ओव्हरचा सामना आहे आणि सी ग्रुप मधील पहिला सामना मैदानामध्ये रंगलाय. स्लोअर वन बॉल, चेंज ऑफ पेसचा वापर. हलक्या हाताने बॉलला ढकललं, स्टिअर केलं. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. एक धाव लगेच कंप्लीट केली आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 3 आकड्यावर. एक गडी माघारी परतलाय. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावर आणि पहिल्याच सांगितलं ते प्रचंड वेगातला बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचललाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग आहे, चांगलं कॉर्डिनेशन आहे, चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता या 2 धावा लगेच कंप्लीट केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 5. एक गडी माघारी परतलाय. हो, प्रचंड वेगातला बाउन्सर, तिकट मारा चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतला. ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. उसळी घेणारा आकूट टप्प्याचा चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर. एक गडी माघारी परतलाय. पहिल्याच बॉलवर विकेट आली, ती म्हणजे विनीत मालीची. आणि तो माघारी परतल्यानंतर चांगली गोलंदाजी रत्नदीपच्या माध्यमातून.
चला 20 मिनिटांचं लिमिट देखील आहे, आपण याची देखील नोंद घ्या, कारण पहिली जी 4 षटकं आहेत ती 20 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त करायची आहेत. आपण याची नोंद घ्यायची अथवा आपणास शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला वेळेवर देखील लक्ष द्या. हा स्पर्धेचा नियम आहे, स्पर्धेच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व महाराष्ट्रातील मुंबई आणि याच मुंबईच्या मुंबई पोलीस जिमखान्यावर रंगला हा क्रिकेटचा महासंग्राम. ही मुंबई आपली आहे, आपली, आणि इथे आवाजही आपलाच हवा. पहिलाच बॉल चांगला आहे. प्रणय नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2. कुणाल बॅटिंग कुणालला करावी लागेल या मॅच मध्ये. कॅप्टन आहे या संघाचा युवा टॅलेंटेड खेळाडू. यावेळेला मोठा फटका, हवाई सफर, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चांगला खेळाडू आहे, टॅलेंटेड आहे, युवा आहे, आणि त्याच्याच बॅट मधून हा चौकार. बॉल पडल्यानंतर बाहेर कट होत होता, परंतु त्याच्यावरती आक्रमण आणि बरोबर बॉल पिक केला आणि तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. यावेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील पंचांनी फेटाळली आहे. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय प्रणय देखील, कारण आता 10 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुलर लेनचा बॉल होता, चांगलाच बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. बरोबर बॉल. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न कुणालच्या माध्यमातून केला जात होता, परंतु बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन 1 धाव कंप्लीट. त्या 2 धावा महत्वाच्या होत्या आणि त्या धावा आता 2 कंप्लीट देखील केल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर. 12 धावा धाव फलकावर. 1 गडी बागारी परतलाय. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या मॅच मध्ये कोणता संघ सामना जिंकणार त्यावर आता सगळ्यांच्या नजर आहेत. प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. ओ हो 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 हो, यावेळेला पडला, लोळला, झोपला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. कुणालच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. 16 धावा आता धाव फलकावर. ओ यावेळेला चेंज ऑफ पेस. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे, म्हणजेच का आता ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धाव फलकावर. ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर आतमध्ये आला हा चेंडू, बरोबर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यस त्यांच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावर. 1 गडी माघारी परतलाय. ऑन स्क्रीन मुंबईचा सम्राट, खेतवाडी 6वी गल्ली हा संघ आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवर विनीतची विकेट, रत्नदीप चौधरी आयकॉनची विकेट मिळवली आणि नंतर मात्र फलंदाजीसाठी कुणाल आणि ओमकारी जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना.
रत्नदीप, पुन्हा एकदा रत्नदीप चौधरी. काय षटक हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली होती. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा रत्नदीपला आमंत्रित केलं गेलं या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल प्रचंड वेगातला चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. रत्नदीप चौधरी, कौतुक त्याचं देखील केलं जाईल, कारण कित्येकच्या स्पर्धा या गोलंदाजाने देखील गाजवल्यात. ऑल इंडिया आयकॉन, अखिल भारतीय स्तरावरील आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 16 आयकॉन खेळाडू, अखिल भारतीय स्तरावरील हे सर्व खेळाडू ही स्पर्धा खेळत असताना पाहायला मिळत आहेत. आणि आयकॉन खेळाडू रत्नदीप. फुलरलेचा बॉल ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर, चांगली फिल्डिंग, थ्रो तर केलाय परंतु एक धाव लगेच कंप्लीट केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 17. एक गडी बाद, 2.2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. फलंदाजी करावी लागेल कुणालला. कॅप्टन आहे. 8 बॉल मध्ये 13 धावांवर तो फलंदाजी करतोय, त्याला साथ देतोय ओमकार. 5 बॉल मध्ये तो 3 धावांवर बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. मुंबईचा सम्राट बॅटिंग करत असताना टॉस जिंकला लगेच टीम. आपण पाहिलं तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय. परंतु या बॉलवर चांगला फटका, परंतु शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग, बॉल लगेच आतमध्ये आलाय. आपण पाहतोय व्यासपीठावर कुलाबा विभाग प्रमुख माननीय श्री गणेशजी सानप साहेब, त्याचप्रमाणे माननीय श्री प्रसादजी गवानकर साहेब, विधानसभा संघटक माननीय श्री निलेशजी मोहिते साहेब, शाखा प्रमुख 222, उपविभाग प्रमुख माननीय श्री प्रथमेशजी शहा साहेब. हो, यावेळेला देखील चांगला बॉल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय व्यासपीठावर उपविभाग प्रमुख माननीय श्री संकेतजी नवशे साहेबांचं देखील आगमन आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय विधानसभा समन्वयक माननीय श्री यशवंतजी कोळेकर साहेबांचं देखील आगमन आणि शाखा समन्वयक 222 माननीय श्री कौस्तुभजी धुमाळ. या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 2 मध्ये 19 धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम. ओ, प्रचंड वेगातला बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय षटक हाताळले रत्नदीप चौधरी. कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि विकेट किपरचं एक्सप्रेशन पहा. एवढ्या वेगातला बॉल त्याच्या हाताला लागलाय तो बॉल, असंच सांगतोय विकेट किपर. यष्टनच्या मागे सागर आहे, कॅप्टन आहे या संघाचा सागर. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, संपूर्ण भारताचं लक्ष या स्पर्धेवर आहे. हो हो हो, आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नाव आहे रत्नदीप चौधरी. 2 ओव्हर हाताळत असताना फक्त 6 धावा खर्च केल्या. एक विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे. रत्नदीप चौधरी चमकलाय या मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त. 19 धाव फलकावर, एक गडी बाद. राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा आपण पाहतोय, माननीय श्री अमितजी लोटलीकर साहेब, युवा नेतृत्व आणि साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग दिवस क्रमांक 1 रात्रीचं सत्र आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये 2 दिवस ही स्पर्धा. महाराष्ट्रातील मुंबईतील मरीन लाईन चर्नी रोडचा परिसर आणि संपूर्ण परिसर भगवमय वातावरण आणि आपण पाहतोय व्यासपीठावर आगमन झालंय माननीय श्री गणेशजी सानप साहेबांचं, कुलाबा विभाग प्रमुख साहेबांचं आगमन. त्यांच्या सोबत प्रसादजी गवानकर साहेब, निलेशजी मोहिते साहेब, प्रथमेशजी शाह साहेब, संकेतजी नवशे साहेब, यशवंतजी कोळेकर साहेब आणि कौस्तुभजी धुमाळ साहेबांचं आगमन. आणि साहेबांनाच आपण पाहतोय ऑन स्क्रीन प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये बसून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. नवीन गोलंदाज आहे अभिजित, षटक क्रमांक 4, 20 धावा धावफलकावर, एक गडी माघारी परतला. आतापर्यंत
पर्यंत षटक हाताळले होते. 2 ते म्हणजे रत्नदीप चौधरीने 12 बॉल हाताळत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केले होते. विकेट देखील मिळवली होती. युवा नेतृत्व, युवकांचे आधारस्तंभ माननीय श्री गणेशजी सानप साहेब, कुलाबा विभाग प्रमुख साहेबांचं आगमन. ओ प्रचंड वेगातला बॉल, परंतु नॉन स्टॉप बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, परंतु काय फिल्डिंग. हा बॉल अडवलाय, बॉल लगेच आतमध्ये ढकलला, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल ऍक्शन रिप्ले मध्ये. खूपच बाहेरचा बॉल, विकेट किपरने देखील प्रयत्न केले परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. रत्नदीप चौधरी आयकॉन खेळाडू पडलाय अक्षरशः मैदानामध्ये, परंतु बॉल रोखण्यात यशस्वी देखील झालाय हा रत्नदीप. 23 धाव फलकावर ऑन स्क्रीन आपण पाहतोय. हे सर्व मान्यवर आज उपस्थित राहतात या स्पर्धेनिमित्त. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे माननीय श्री गणेशजी सानप साहेब, कुलाबा विभाग प्रमुख, त्याचप्रमाणे माननीय श्री प्रसादजी गवानकर साहेब, निलेशजी मोहिते साहेब, प्रथमेशजी शाह साहेब, संख्येजी नवशे साहेब, यशवंतजी कोयकर साहेब आणि कौस्तुभजी धुमाळ साहेबांचं आगमन आपण पाहतो. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि या बॉलवर आता फलंदाज कुणाल OUT आउट. नंतर फिरला बॉल, लेग कटर बॉल होता, परंतु या बॉलवर कुणालची मोठी विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये झेल अगदी सोपा सिद्धांत तो झेल टिपला आणि त्यानंतर मात्र फलंदाज कुणालची विकेट आणि त्यानंतरच त्याचं सेलिब्रेशन. नवीन फलंदाज यश दळवी बॅटिंग साठी येताना पाहायला मिळतात. बॅटिंग करावी लागेल. 23 धाव फलकावर झाले, 2 गडी माघारी परतलेत. पुढचा बॉल देखील आणि या बॉलवर आपण पाहिलं तर आता सिंगल धाव कंप्लीट देखील केली. ऍक्शन रिप्ले मध्ये झेल निसटला होता हातातून आणि त्यानंतर लगेच आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी एक धाव ती कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला मोठा फटका, स्ट्रँड अँड डिलिव्हर्ड, हँडसम, ह्यूज, बिगी 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 सिक्सर बाय ओमकार सा. आउट ऑफ द पार्क षटकार आलाय फलंदाज ओमकारच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय धडाका, स्ट्रँड अँड डिलिव्हर, खडे खडे नाम हे बडे. ओमकारच्या बॅट मधून षटकार. चांगला बॉल फुलर लेनचा होता, परंतु बॅटला स्पर्श केला होता चेंडूने. रत्नदीप चौधरी एक धाव लगेच कंप्लीट केली. दोन्ही फलंदाजांनी या एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची 31 ऑन अ बोर्ड. थर्ड मॅन मध्ये आपण पाहिलं तर रत्नदीप लगेच त्याने बॉल कलेक्ट केल्यानंतर थ्रो केला, ती एक धाव कंप्लीट देखील केली आहे. झाल्या धाव फलकावर 31. स्लोअर वन बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेसचा वापर, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल म्हणजेच का आता 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धाव फलकावर 2 गडी माघारी परतलेत. पुढील सामना टीम गणराज 11 केतवाडी आणि गिरगाव बॉईज या दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स जवळ उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धाव फलकावर 2 गडी माघारी परतलेत, परंतु हे 6 बॉल या महत्वाच्या मॅच मध्ये इम्पॉर्टंट
गोलंदाज आहे सिद्धांत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 31 धावा धाव फलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. मुंबईचा सम्राट प्रथम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, परंतु हे महत्वाचं षटक आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, मोठा फटका आहे आणि हा बॉल बरोबर चाललाय रत्नदीप चौधरीच्या हातात. विकेट, बॅटर आउट. थँक्यू तर ओमकार आऊट झाल्यानंतर नवीन फलंदाज अन्वय बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधील. प्रेक्षक आपण पाहतोय, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक, काही प्रेक्षक बसले आहेत, काही प्रेक्षक उभे राहिले आहेत, परंतु क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून देखील ऑनलाईन घर बसल्या काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. काही प्रेक्षकांचं स्वागत असणारा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये नवीन फलंदाज झालाय अन्वय. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. सिद्धांतच्या पहिल्या बॉलवर विकेट आली ओमकारची आणि त्यानंतर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अन्वय. बॅटिंग करावी लागेल अन्वयला देखील. या मॅच मध्ये महत्वाचा सामना आहे, फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि हो प्रचंड वेगातला बॉल होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मधील. काय गोलंदाजी केली आहे, सिद्धांतचं देखील कौतुक करावं लागेल. विकेट किपर स्वतः कॅप्टन आहे सागर, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कौतुक करावं लागेल रत्नदीप चौधरीचं. या मॅच मध्ये 2 षटका हाताळत असताना फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. एक विकेट देखील मिळवली होती रत्नदीप चौधरी आणि एक अप्रतिम सुरेख असा झेल, म्हणजे चांगली फिल्डिंग देखील केली होती रत्नदीप चौधरी या खेळाडूने. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगची दिशा. डीप मध्ये फिल्डर आहे, 1 धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 32 धावा धाव फलकावर. ओ चांगला बॉल, चांगला बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय, कारण 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील मिळवले सिद्धांतने या ओव्हर मध्ये. आता संधी होती यशकडे देखील. मोठा फटका खेळायचा होता, परंतु स्वतःवर नाराज आहे यश. अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. ते 2 महत्वाचे चेंडू असतील या मॅच मधील. 32 धावा धाव फलकावर, 3 गडी बाद. महत्वाची मॅच आहे, दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. सी ग्रुप मधील पहिला सामना. हो, यावेळेला फटका फसलाय, परंतु फिल्डर आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय, या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 34. 3 गडी माघारी परतलेत. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. गणराज 11 आणि गिरगाव बॉईज दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा बॉल होता, परंतु या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत, बॉल आतमध्ये ढकलले. चांगली फिल्डिंग. बॉल आतमध्येच आहे. धावा पूर्ण केल्या जातात. धावून त्या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. आणि या बॉलवर आता विकेट आहे. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल.
या सामन्याचा नेक्स्ट मॅच गणराज 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम गिरगाव बॉईज. चला या टॉस साठी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल व्यासपीठावर यायचंय टॉस साठी. माननीय श्री गणेशजी सानप साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला या दोन्ही कॅप्टन चला व्यासपीठावर टॉस केला जातोय. आज आपण पाहतोय या स्पर्धेनिमित्त एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व विभाग प्रमुख माननीय श्री गणेशजी सानप साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल. हेड्स इज द कॉल आणि येस हेडच आलाय. टॉस जिंकलाय टीम गणराज 11 खेतवाडी. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करेंगे हम. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मॅच साठी जास्त वेळ घेत नाहीये कारण मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आपण या मॅचचा आनंद घेणार आहोत. तर व्यासपीठावर विशेष सन्मान केल्या जात आहेत. आज या स्पर्धेनिमित्त सर्व मान्यवरांचं शुभ आगमन झाले आणि या सर्व मान्यवरांचं प्रोलिंग स्पोर्ट्स प्रथमेश वाईरकर आपण देखील यायचे आहे व्यासपीठावर. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं शुभ आगमन. आपण पाहतोय व्यासपीठावर कुलाबा विभाग प्रमुख माननीय श्री गणेशजी सानप साहेब, विधानसभा संघटक प्रसादजी गवानकर साहेब, निलेशजी मोहिते साहेब, प्रथमेशजी शाह साहेब आणि संकेतजी नवशे साहेब, यशवंतजी कोळेकर साहेब आणि कौस्तुभजी धुमाळ साहेबांचा सन्मान व्यासपीठावर करणार आहोत. तर एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व कुलाबा विधानसभेचे विभाग प्रमुख माननीय श्री गणेशजी सानप साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज या स्पर्धेनिमित्त आपण पाहतोय माननीय श्री गणेशजी सानप साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. कुलाबा विभाग प्रमुख आज गणेशजी सानप साहेबांची उपस्थिती आणि साहेबांचा हा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री प्रसादजी गवानकर साहेब, विधानसभा संघटक माननीय श्री निलेशजी मोहिते साहेब, शाखा प्रमुख 222, प्रथमेशजी शाह साहेब उपविभाग प्रमुख, संकेतजी नवशे साहेब उपविभाग प्रमुख, यशवंतजी कोळेकर साहेब विधानसभा समन्वयक आणि कौस्तुभजी धुमाळ शाखा समन्वयक 222 या सर्व मान्यवरांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला गेलाय. सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. यशवंतजी कोळेकर साहेबांचा विशेष सन्मान, विधानसभा समन्वयक साहेबांना देखील मायाची आणि प्रेमाची उपदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. ललितजी माधव साहेबांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान व्यासपीठावर केले जात आहेत. निलेशजी बोईटे साहेबांचा देखील विशेष सन्मान केला जातोय व्यासपीठावर. शाखा प्रमुख 222 आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. ललितजी माधव साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत. उपविभाग प्रमुख संकेतजी नवशे साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज हे सर्वच मान्यवर आवर्जून उपस्थित राहतात. या स्पर्धेनिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान. प्रथमेशजी शहा उपविभाग प्रमुख साहेबांचा देखील विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आज सगळेच मान्यवर न चुकता या क्रिकेटच्या प्रेमापोटी हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीमध्ये आवर्जून उपस्थित राहतात. या सर्व मान्यवरांचा सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय.
माननीय श्री कौस्तुभजी धुमाळ साहेब शाखा समन्वयक 222 साहेबांचा देखील सन्मान. अतिथी देवो भव या आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर टॉस देखील झाला नेक्स्ट मॅचचा आणि टॉस जिंकलाय गणराज 11 खेतवाडी या संघाने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. तर पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्गवरती विनीतला आपण पाहतोय. खरं तर ऑल इंडिया आयकॉन या गटामध्ये विनीतला आपण खेळताना पाहणार आहोत. मॅच चांगली पाहायला मिळेल कारण पहिल्या डावामध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला आणि टोटल जर आपण पाहिलं तर 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धाव्यांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलंय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. विनीतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर निर्धाव पद्धतीचा दुसऱ्या बॉलवरती एकदा येताना पाहिले. इथे हा बॉल चाललाय सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. विनीत माळी चांगला गोलंदाज आहे. जिल्हा ठाणे, तालुका भिवंडी आणि गाव मानकोली. ब्रँड ऑफ मानकोली आपण पाहतोय विनीत माळी आणि तोच गोलंदाज हे पहिलं षटक हाताळतोय. चांगला बॉल प्रचंड वेगातला परंतु दिशा थोडीशी चुकली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावर झालेत. यावेळेला मोठा फटका परंतु संधी होती खेळाडूकडे. मिड ऑन मध्ये आपण पाहिलं तर तो झेल सुटलाय आणि फलंदाजाला आता मिळालंय जीवदान. असे महत्वाचे झेल असतात कारण प्रत्येक मॅच मध्ये कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जितो मॅच. अगदी सोपा सरळ झेल निसटलाय हातामधून. फलंदाजाला जीवदान मिळालंय. समीरला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एल्ड आणि त्याचाच तो झेल होता. अनिकेतचा झेल निसटल्यानंतर आता समीरने ती 1 धाव कंप्लीट केली आहे. धाव संख्या आपण पाहतोय आता जाऊन पोहोचली धाव फलकावर 5. पाच कॅमेरे आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. हो यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. जागा बनवली होती परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 6. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय विनीत माळी यांच्या माध्यमातून कारण फक्त 6 धावा खर्च केल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. दुसऱ्या डावाचा खेळ आपण पाहतोय. टार्गेट सेट केलं होतं पहिल्या डावामध्ये 37 धावांचं. यावेळेला देखील मोठा फटका परंतु आणखीन एक संधी होती. चांगला प्रयत्न फिल्डरने केलाय. डीपमध्ये चांगली फिल्डिंग आणि ती धाव लगेच कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय आता पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर 7 बिनगडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या विनीत माळीने. नवीन गोलंदाज आहे कुणाल. कॅप्टन आहे संघाचा.
यावेळेला चांगला स्ट्रोक, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, लगेच त्या 2 धावा धावून पूर्ण केल्या. त्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक गर्दी करतायत. मैदानामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. परंतु सामना कोणता संघ जिंकणार, कारण धावांचा विचार केला तर 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 27 धावा करायच्या आहेत. पार्टनरशिप आतापर्यंत 8 बॉलमध्ये 10 धावांची बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजांनी, अनिकेत आणि समीर. ज्यावेळेला संधी, ओ हो, पहिल्या अटेम्प्टला झेल सुटला, दुसऱ्या अटेम्प्टला झेल सुटला, परंतु तिसऱ्या अटेम्प्टला यशस्वीरित्या तो झेल कंप्लीट केलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज आउट. ऍक्शन रिप्ले. पहिल्या अटेम्प्टला झेल, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला आणि बरोबर तिसऱ्या अटेम्प्टला तो झेल टिपलाय ओमकारने आणि त्यानंतर मात्र फलंदाज आपण पाहतोय माघारी परतताना अनिकेतची विकेट आली. ऍक्शन रिप्ले आता वेगळ्या अँगलने पहा. पहिल्या अटेम्प्टला झेल निसटला, दुसऱ्या अटेम्प्टला देखील निसटला होता, परंतु तिसऱ्या अटेम्प्टला झेल टिपलाय आणि त्यानंतरचं त्याचं सेलिब्रेशन 360 डिग्री अँगल मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेलेत प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल या संपूर्ण टीमचं. विपुलदादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम, खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील घेतली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना रत्नदीप चौधरी, आयकॉन आहे या संघाचा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाचा आपण पाहतोय आयकॉन खेळाडू आणि तोच फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट्स आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ मुंबईचा सम्राट. परंतु जिंकणार कोण ही मॅच, कुणालचं महत्वपूर्ण षटक आतापर्यंत त्याने 3 धावा खर्च केल्यात. विकेट देखील मिळवली आहे. माननीय श्री जितेंद्र भोईर साहेबांचं देखील आगमन. साहेब आपलं देखील स्वागत आहे या रात्रीच्या सत्रामध्ये. परंतु या बॉलवर आता झेल निसटलाय. कॅच ड्रॉप. एफर्ट्स चांगले दिले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलट्या बॅटने फटका, परंतु थर्ड मॅनला प्रयत्न चांगले केले होते दुसऱ्या अटेम्प्टला आणि तिसऱ्या अटेम्प्टला तो झेल हातातून निसटलाय. संधी होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्ट्रेट कॅमेरा. पहिल्या अटेम्प्टला संधी, दुसऱ्या अटेम्प्टला असं वाटलं की तो झेल झालाय, परंतु शेवटच्या क्षणाला झेल निसटलाय आणि झेल निसटल्यानंतर आता पुढचा बॉल, हा झेल कन्फर्म आहे. विकेट, फलंदाज बाद, रत्नदीप आउट. सागर आलेत नवीन फलंदाज. पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. लेग बाईकची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 12. 2 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय.
माफ करा 11 धावा धावफलकावर झाल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा विनीत. आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय 18 बॉलचा काही शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 26 धावांची गरज आहे. विनीत नवीन गोलंदाज काही षटक हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा हे तिसरे षटक हाताळण्यासाठी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर आता 4 धावा मिळणार आहेत. लॉंग स्टॉप रिजन मधून नॉन स्टॉप बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटची वरची कडा परंतु कडे आणि बॉल मात्र निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात या बॉलवर चौकाराच्या मदतीने. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर टीमची आता 15. प्रचंड वेगातला बॉल परंतु व्हॉट अ शॉट. याही बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा आलाय चौकार. त्यांच्या बॅटमधून कॅप्टन आहे द कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 2 चौकार त्यांच्याच बॅटमधून पाहायला मिळाले. हा सुरेख फटका होता फक्त दिशा दिली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. बरोबर बॉलला फक्त दिशा. चौकार आलाय. स्क्वेअर कट खेळत असताना सागर यांच्या बॅटमधून तो चौकार. 19 धावा धाव फलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. रात्रीचं सत्र पहिली रजनी या स्पर्धेची. हो 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 सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. सिक्सर 6. ऍक्शन रिप्ले. बॅकफुटवर जात असताना स्वतःला सावरलं आणि त्यानंतर बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका सजवलाय. 4-4-6 आतापर्यंत 3 बॉल मध्ये खर्च केले धावा गोलंदाजाने तब्बल 14. आणखीन एक मोठा फटका परंतु पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. 1 धाव लगेच कंप्लीट केली आहे. धावसंख्या आता एकीने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची आता 26 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. कुणालने देखील चांगली गोलंदाजी. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त त्याने धावा खर्च केल्या होत्या. 4 आणि 2 मोठ्या विकेट्स गोलंदाज कुणालने देखील मिळवल्या होत्या. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघासाठी. हो यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. 8 डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. 37 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 26 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. थोडासा महागडा ठरला या ओव्हरमध्ये विनीत माळी. या ओव्हरमध्ये धावा आल्या सागरच्या बॅटमधून. चांगला बॉल आहे. या बॉलवर देखील धाव मिळणार नाही. आणखीन एक आता डॉट बॉल म्हणजेच काय ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत. 12 बॉल मध्ये आता 11 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी.
नवीन गोलंदाज अनुज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा खर्च केल्या होत्या विनीतने. दुसरं षटक कुणालने हाताळलं, त्या ओव्हरमध्ये 4 धावा. त्यानंतर विनीतने त्या ओव्हरमध्ये 15 धावा त्याने खर्च केल्या आणि आता हे 4थं षटक प्रगती पथावर आहे. अनुज नवीन गोलंदाज आहे अनुज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. सागरने चांगली बॅटिंग केली. 5 बॉलमध्ये नॉट आउट. 15 धावांवर बॅटिंग करतोय सागर. पहिला बॉल लेग ब्रेक चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल पहिलाच पडल्यानंतर फिरला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 11 बॉलमध्ये 11 धावा अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पडल्यानंतर काय फिरलाय बॉल. हो हो हो, यावेळेला संधी आहे. हो, प्रयत्न चांगले केले होते परंतु बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. पडल्यानंतर आपण पाहिलं तर बॉल फिरला आणि आज चांगला फटका परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल खेळाडूच्या. बॉलला आतमध्ये ढकलण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी राहिला परंतु षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची 32-32. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु संधी आहे. या बॉलवर विकेट येऊ शकते आणि ती विकेट आता आली आहे. फलंदाज सागर आउट. प्रमुख सौ मीनाक्षीताई शिंदे ताईंचं देखील आगमन होईल या स्पर्धेनिमित्त. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व या स्पर्धेचं पहिली रजनी. बत्तीस धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. प्रणय नवीन फलंदाज. प्रणय आलेत. आणखीन एक विकेट येऊ शकते आणि यस आणखीन एक विकेट आली आहे. पुन्हा एकदा कमबॅक टीम मुंबईचा सम्राट हा संघ या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 32 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतले आहेत परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे परंतु आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतेय. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. धावा झाल्यात धाव फलकावर 32. 4 गडी माघारी परतलेत परंतु अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. हा महत्वाचा बॉल होता परंतु या बॉलवर मोठा फटका. बॉल चाललाय सरळ. आपण पाहिलं तर फिल्डर प्रयत्न करतोय. धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावून धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून आणि या बॉलवर आपण पाहिलं तर टोटल 3 धावा कंप्लीट केल्या आहेत. म्हणजेच काय आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे.
6 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. थोड्याच वेळात या स्पर्धेनिमित्त सौ मीनाक्षीताई शिंदे यांचं आगमन होईल. नगरसेविका, माजी महापौर, ठाणे महानगरपालिका, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख ताईंचं आगमन या स्पर्धेनिमित्त थोड्याच वेळात होणार आहे. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2026 पर्व 2 मध्ये. सहा बॉल आणि या 6 बॉलमध्ये आता फक्त 2 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाज आहे स्वप्नील, परंतु स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ललित यांना, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर आहे. धावा झाल्यात 35. 4 गडी माघारी परतलेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स. दोन धावांची गरज, परंतु या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे स्वप्नील. षटक क्रमांक 5 हातात आहेत. या बॉलवर सिंगल आली आहे म्हणजे स्कोर इक्वल लेवल आहे. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय आता 36. 36 धावा धावफलकावर. एका धावेची आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, म्हणजेच काय ही एक धाव करावी लागेल या सामन्यामध्ये टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच टीम रेडी राहा. टीम गणराज 11 खेतवाडी आणि गिरगाव बॉईज. एका धावेची गरज आणि हा चौकार ठोकलाय आणि सामना जिंकलाय विघ्नहर्ता स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन टीम विघ्न. सागर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 8 बॉल मध्ये 21 धावा संघाला गरज असताना त्यांच्या बॅट मधून आल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय सागर यांनी. सागर ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला या सागर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सागर यांना.